आजचा काळ असा आहे की लोकांना इन्स्टंट रिझल्ट देणारं औषध हवं आहे आणि त्यामुळे ते काय विचार करतात की आयुर्वेद घेऊन मला जर हळूहळू गुण येणार असेल तर ते वापरून काय करायचं. प्रत्येक शास्त्राचा आदर हा दुसऱ्या पॅथीने करायला हवा. आता तुम्ही दोनदा तीनदा बोलताना बोललात की नाडी परीक्षण. आता मला ते जाणून घ्यायचं आहे की टेथोस्कोपपेक्षाही नाडी परीक्षण कसं वेगळं आहे. आता अनेक मुलींना मासिक पाळीमध्ये पोटात दुखतं तर हे टॉनिक घेऊन जर उपयोग होतोय तर रासायनिक औषधं घेऊन आपण स्वतःच्या शरीराला त्रास का करायचा. त्यांची त्वचा कशी आहे, केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, चालण्याची पद्धत कशी आहे, त्याच्या वर्णावरनं सुद्धा त्याची प्रकृती आपल्याला कळते. तर घट्ट दही आहे तर पचायला जड आहे, ताक झालं की पचायला हलकं झालं. शरीराचा सांगाडा आहे तो बनतोच कफदोषामुळे आणि हा कफदोष आपलं शरीर घडवत असतो. जे जे मधुर रसात्मक आहे ते सगळं कफदोषात्मक आहे. 10 वर्ष थांबा, 10 वर्षांनी सगळ्या मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये पंचकर्माचा वॉर्ड सुरू झालेला असेल. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला दुखणं झालं किंवा आपल्याला काहीतरी दुखतं की आपल्याला डॉक्टरकडे जायचं असतं. पण आत्ता समाजामध्ये ना एक खूप असा तणाव दिसतो जाणवताना, किंवा एक आपल्याला थोडंसं वर्गीकरण झालेलं दिसतं की काही लोक ॲलोपॅथीकडे जात आहेत, काहींना होमिओपॅथी हवी आहे, तर काही पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी बघत आहेत. आणि त्याच्यामध्ये ना मग एकाचा दुसऱ्याकडे बघण्याचा कटाक्ष वेगळा असतो. म्हणजे एकाला वाटतं अरे नाही, मी जे करतोय ते खूप चांगलं आहे, किंवा दुसऱ्याला वाटतं की नाही हे अजून सरस असू शकतं. तर यामध्ये ॲक्च्युली कशा ह्या पॅथी वेगवेगळ्या आहेत आणि या पॅथी कशा प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार उपयोगी पडू शकतात, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर मेधा मेहेंद्रे यांच्यासोबत, ज्या की तन्वीच्या फाउंडर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यांनी गेले जवळपास 30 वर्ष अविरत परिश्रमातून तन्वीसारखा एक ब्रँड आपल्यासमोर आणला आहे. आणि त्याचबरोबर जी औषधं निर्माण केलेली आहेत त्यांनी ती खूप अशी जलद रिझल्ट्सही देतात. तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर मेधाताईंसोबत. नमस्कार डॉक्टर मेधा. नमस्कार. तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जसं मी म्हणालं तसं की खूप वेगवेगळ्या पॅथीज अवेलेबल आहेत. म्हणजे ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेदही आहे, त्याच्यानंतर मॉडर्न मेडिसिन सायन्स पण आहे त्याच्यामध्ये. पण नेमकं असं होतं की माझ्यासारख्या माणसाला ना कन्फ्युजन असतं. ताप आला तर म्हणजे कुठली गोळी घ्यावी, का ताप आला तरी आयुर्वेद घ्यावं, की ताप आला तरी होमिओपॅथी करावं. आणि मग त्याच्यात ना कन्फ्युजनमध्ये कळतच नाही की कुठली पॅथी कशी गुणकार करते. खरं सांगते की ज्या पॅथीज आज आपण बघतो की ॲलोपॅथी आहे की जे आजचं प्रगत शास्त्र म्हणून जास्तीत जास्त वापरलं जातं. नक्कीच. त्यानंतर आयुर्वेद आहे की जी आपली 5000 वर्षांची परंपरा आहे, त्यामुळे ते आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि कधी ना कधीतरी आपण त्याचा वापर करत असतो. होमिओपॅथी आहे की जे एक लक्षणांवर आधारित असं शास्त्र आहे आणि तेही आज आपण वापरताना बघतो लोक. त्यानंतर अनेक होलिस्टिक हिलिंगचे प्रकार आहेत. मग त्यात ॲक्युप्रेशर असेल, ॲक्युपंक्चर असेल, हिलिंगचे वेगवेगळे प्राणिक हिलिंग असेल किंवा योग प्राणायाम आहे, अनेक उपचार पद्धती आहेत. मग पुष्पौषधी असतील, कितीतरी पद्धती आहेत. आणि ह्या सगळ्या पद्धती मिळून आपण असं बघतो की आपण आपलं जीवन सुकर करण्याचा, आरोग्यमय ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आता तसं म्हणायचं तर प्रत्येक पॅथी आपल्या जागी योग्यच आहे. आणि प्रत्येक शास्त्राचा आदर हा दुसऱ्या पॅथीने करायला हवा. नक्कीच. आता ज्या पॅथीला त्याचं ज्ञान नाही त्यांना त्यातलं माहिती नसतं, त्यामुळे ते काय म्हणतात की आमचं औषध घेताय ना, मग दुसरं काही घेऊ नका. त्यामुळे लोकांना प्रश्न पडतो की मग एकत्रित घ्यायचं का नाही घ्यायचं, काय करायचं. आता प्रत्येक शास्त्राचा एक आधार असतो. ॲलोपॅथी हे शास्त्र आज 250 वर्ष जुनं शास्त्र आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये इतकी प्रगती आता झालेली आहे की आज आपल्याला निदान करायचं असेल तर एक्सरे आहे, ब्लड टेस्ट आहेत, सोनोग्राफी आहे, आणखीन कितीतरी विविध चाचण्या आहेत. आणि हे सगळं करून आपल्याकडे हातात रिपोर्ट्स येतात की नक्की काय आजार आहे. म्हणजे निदान करण्याच्या अनेकानेक नवीन चिकित्सा आज आपल्याला त्यामुळे उपलब्ध झाल्या आहेत, निदान पद्धती. त्यानंतर चिकित्सा करणं हे अधिक सोपं होतं. आता त्या ज्या चिकित्सा आहेत त्या करून आपण बघतो की ॲलोपॅथीचं औषध घेतलं की लगेच बरं वाटतं. हो, बरोबर. आजचा काळ असा आहे की लोकांना इन्स्टंट रिझल्ट देणारं औषध हवं आहे आणि त्यामुळे ते काय विचार करतात की आयुर्वेद घेऊन मला जर हळूहळू गुण येणार असेल तर ते वापरून काय करायचं. मला इन्स्टंट गुण मिळायला हवा, नाही तर मी कशाला वापरू. त्यामुळे मग रासायनिक औषधांचा स्वतःवर भडीमार केला जातो. आणि मग हा भडीमार झाल्यानंतर ज्यावेळेला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात त्यावेळेला परत व्यक्ती आयुर्वेदाकडे वळते. पण हे जे वळणं असतं ते डोळसपणे असायला हवं.
ओके. आपण कुठल्याही अंधश्रद्धेने कुठलंच औषध घेऊ शकत नाही. नक्कीच. तर त्याचा खरोखर शास्त्रीय उपयोग काय आहे, ते कशा पद्धतीने घ्यायचं, त्यांनी आपल्याला किती नक्की गुण मिळतो, हा सगळा अभ्यास डॉक्टरांच्या माध्यमातून पेशंटनी सुद्धा करायला हवा. पण आता जसं तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक पॅथी किंवा प्रत्येक गोष्टीचे त्याचे ते गुणधर्म आहेत किंवा त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत. आणि आत्ता बघायला गेलं ना तर एक आपल्याला जाणवतं आहे की आयुर्वेद पण त्याचे गुणधर्म खूप चांगल्या प्रकारे मांडतं आणि ते लोकांना पटत आहेत. किंवा जे होतं ना आयुर्वेदाबद्दल थोडंसं समज गैरसमज किंवा मिथ म्हणूयात आपण, ते लोकांना आता थोडे करायला लागलेत. म्हणजे दह्याचंच उदाहरण घेतलं तरी चालेल आपण, की आता ते लोकांना कळायला लागलं की खरंच दही उष्ण असतं बुवा आणि दही नाही घेतलं पाहिजे किंवा ते तुमच्या प्रकृतीनुसार घेतलं पाहिजे, सगळ्यांना ते सूट होईल असं नाही आहे. तर मग मला असं जाणून घ्यायला आवडेल, या गैरसमजातून बाहेर येताना लोकांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे, डोळसपणे आपण जे म्हणतोय खरं कसं माहिती का, की 3 पॅथी ह्या आपण प्रामुख्याने वापरतो. बरोबर. पहिली वापरतो ॲलोपॅथी. ॲलोपॅथी हे लक्षणांवर आधारित किंवा जंतू कुठले आहेत ते बघून औषध दिलं जातं. नक्कीच. आता एखाद्या रोगाचे जंतू आपल्या शरीरात गेलेत की ते जंतू मरतील असं अँटीबायोटिक किंवा औषध आपल्याला दिलं जातं. करेक्ट. आपण ते औषध घेतलं की ते जंतू मरतात. नक्कीच. जंतू मेले की आपला आजार बरा होतो. बरोबर. आता ह्या पद्धतीने इन्स्टंट गुण आपल्याला मिळतो. नक्कीच. पण काय होतं की आपल्या शरीरामध्ये जर 100-200 जंतू असतील, त्यातले 150 गेले तर ते काय 25-30 जंतू राहतात आपल्या शरीरात. तर ते जंतू पहिल्या जंतूंपेक्षा अधिक ताकदवान पिढी आपल्या शरीरात परत निर्माण करतात. ओके. मग काय होतं की त्या जंतूंना मारायला पहिला अँटीबायोटिक चालत नाही, मग त्याच्याहून अधिक स्ट्रॉंग अँटीबायोटिक, मग परत अजून स्ट्रॉंग अँटीबायोटिक, असं ते विषचक्र चालू होतं. म्हणजे फक्त जंतू मारून रोग बरा होतो का, तर तसं नाही आहे. ते जंतू जर अधिक ताकदवान पिढी आपल्या शरीरात निर्माण करू शकतात, मग आपण का नाही करू शकत. ह्याचं कारण की आपण आपली अधिक ताकदवान पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्नच करत नाही. ओके. आणि हे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी कुठलाही आजार झाला तर तो मुळातून कसा बरा होईल हे बघण्याची गरज असते. आता लक्षणांवर आधारित हे होमिओपॅथी हे सुद्धा शास्त्र आहे. आज होमिओपॅथीमध्ये सुद्धा तुम्ही हिस्ट्री टेकिंग हे जर पाहिलं तर ते फार महत्त्वाचं असतं. करेक्ट. तुम्हाला काय नक्की त्रास आहे हा मुळापासून शोधून त्याच्यावर उपचार केला जातो. पण त्याच्यामध्ये जी मदर टिंक्चर्स असतात ह्याच्यामध्ये सुद्धा काही विषद्रव्य असतात. त्यामुळे आपण पुस्तक वाचलं आणि ते औषध घेतलं असं न करता योग्य तज्ज्ञ डॉक्टराकडूनच ते औषध घेण्याची गरज असते. ह्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर आयुर्वेद हे नुसतं लक्षणं किंवा नुसतं मुळापर्यंत जाणं नव्हे, तर निरोगी जगण्याचं शास्त्र आहे. ओके. आणि त्यामुळे आयुर्वेद काय म्हणतो की तुम्हाला आजार झाला आहे तर नुसते जंतू मारले म्हणून तुमचा आजार बरा होईल का. जर ते परत जंतू अधिक ताकदवान पिढी निर्माण करतात तर मग तो परत आजार वाढतच जाणार आहे. हे विषचक्र होणार आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. माझ्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आले होते आणि त्यांना नाकात हाड वाढायचं. ओके. सर्दी खोकल्याचा त्रास होता. खूप वेगवेगळ्या उपचार पद्धती घेऊन झाल्या होत्या आणि ते कंटाळले होते. आणि ते म्हणाले की डॉक्टरने सांगितलं शेवटी ऑपरेशन करायला लागेल आणि आम्ही काय आता थकलो, आम्हाला काही हे तुमचं ट्रीट करता येत नाही आहे. तर त्यावेळेला ते सगळे उपचार घेऊन माझ्याकडे आले. तेव्हा मी त्यांना हेच म्हटलं की खरं म्हटलं तर पहिलं हर्बल नैसर्गिक औषध घेऊन बघायला पाहिजे. त्यानंतर ते जर नाही गुणकारी ठरलं तर रासायनिक घ्यायला पाहिजे. पण आपलं चक्र उलटं, आपण सगळं करून मग या रासायनिक जातो, हर्बल औषधांकडे. तर मी मी त्या पेशंटला त्याची दिनचर्या आणि ऋतुचर्या विचारली. मी त्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहार विहार कसं दिनचर्या सुरू असते ते विचारलं. त्यावेळेला त्यांनी त्याचं सांगितलं की किती वाजता उठतो, ऑफिस कधी असतं, काय व्यायाम करतो, आहार विहारामध्ये काय त्याचं स्पेशली काय असतं. तेव्हा मी त्याला एकच विचारलं की तू रात्री झोपल्यानंतर मध्येच उठल्यावर जाग येते आणि त्यावेळेला पाणी प्यावंसं वाटतं का. तो म्हणाला हो डॉक्टर, इतकी तहान लागते, इतका शोष पडतो की मी 1 तांब्याभर पाणी पितो तेव्हा मला परत झोप लागते मध्यरात्री. तर मी त्याला असं म्हटलं की ठीक आहे, आता मला तुझ्या रोगाचं मूळ कळलं. आणि मी त्याला काही कफनाशक आपली संथ कफ मातशांती शताज्येष्ठा अशी औषधं दिली. त्याच्याबरोबर त्याला काही दिनचर्येत बदल सांगितला आणि त्याला एकच सांगितलं की रात्रीमध्ये जाग आली, पाणी प्यायला तहान लागली खूप, तर फक्त 2 घोट पाणी प्यायचं, जास्त प्यायचं नाही. प्रयत्न करून बघा आणि जर झोप नाही लागली तर आपली तन्वीशताची गोळी चघळून खा. त्यांनी उपचार सुरू केला आणि 1 महिन्याने तो माझ्याकडे आला. तेव्हा तो असं म्हणाला की डॉक्टर तुम्ही काय जादूबिदू करता की काय. म्हणजे मलाही असंच वाटतं, आता काय केलं होतं तुम्ही. तर मला त्यांनी सांगितलं की ह्यावेळेला नाकात हाड वाढलंच नाही, मला काही त्रासच झाला नाही.
म्हणजे मी थकलो होतो की हे सारखा जो त्रास होतं औषध घेतलं बरं होतं परत चालू होतं. तर हे काय हे उपाय काय त्याच्यावर. तर त्यावेळेला मी त्याला एकच सांगितलं की मी जी औषधं दिली त्याने जो कफाचा सर्दीचा त्रास होता तो कमी झाला, जी कफदृष्टी होती ती कमी झाली. आहारविहारात थोडे बदल सुचवले आणि रात्री जे पाणी प्यायला मी तुला बंद केलं त्यामुळे काय झालं की रात्री पाणी प्यायल्यावर आपण कडधान्य जसं रात्रभर पाण्यात भिजत घालतो, मग परत ते पाण्यातलं कडधान्य थोडं पाणी काढून तसंच ठेवतो मोड यायला, तसा तो मोड तुझ्या नाकात सारखा येत होता. ज्या वेळेला तू रात्री पाणी पिणं कमी केलंस आपोआप तुझा जो मोड येत होता तो कमी झाला आणि तुझा त्रास मुळापासनं कमी होण्यासाठी हा उपचार कामी आला. करेक्ट. आणि तुझा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी हा साधा सोपा उपचार कामी आला. तर त्यावेळेला मी त्याला हेच सांगितलं की हे जे पाणी आहे हे रात्रीच्या वेळी प्यायल्यामुळे त्याचं नीट पचन होत नाही आणि मग ते पचन नीट न झाल्यामुळे आडवं झोपलं की त्यामुळे कुठे हा पाण्याने वात येईल हे सांगता येत नाही. कोणाला पोटात दुखेल, कोणाचा पाय दुखेल, हा वात कुठे वात आणेल सांगता येत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला कळतं की हे साधे सोपे उपचारच आपल्याला उत्तम गुण देत असतात तेव्हा ते आधी करून बघायला काय हरकत आहे. नक्कीच. म्हणजे हे माहितीच नसणार बऱ्याच आणि म्हणून या तिन्ही पॅथी जिथे आवश्यक आहे तिथे वापरायला हव्यात. याचा अर्थ असा की जिथे गरज आहे पहिल्यांदा हर्बल औषध वापरायला पाहिजे, आयुर्वेदिक वापरायला पाहिजे. त्याचा उपयोग नाही झाला होमिओपॅथी आहे तरीही जर फरक नाही वाटला, आणि हे खूप दिवस वाट बघायची गरज नाही, 8-10 दिवसात आपल्याला फरक कळू शकतो. कारण आता जसं हर्बल तन्वी पॅथी मी निर्माण केली, इन्स्टंट गुळ ॲलोपॅथीसारखाच गुण मिळतो आणि त्यामुळे मग नंतर गरज लागली तर ॲलोपॅथीचं औषध घ्यायचंच आहे. आणि कसं आहे इमर्जन्सी आहे किंवा आपण म्हणतो ना आगंतुक आजार म्हणजे अपघात झाला आहे, सर्जरी आहे, मग तेव्हा आपण ॲलोपॅथी शास्त्राचीच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आपण तेव्हा हट्ट धरून चालणार नाही की मी सर्जरी करणारच नाही. जिथे जे गरजेचं आहे तिथेच ते शास्त्र वापरलं पाहिजे. पण म्हणून आपण दिवसभर जेवतो तशा जर रासायनिक गोळ्या घ्यायला लागलो तर तेही चालणार नाही. आणि कमीत कमी रासायनिक औषध आणि जास्तीत जास्त हर्बल औषध हे जर आपण घेतलं तर आपलं पंचमहाभूतात्मक जे शरीर आहे त्याचा समतोल राखून उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आपल्याला फायदा होतो. नक्कीच. आणि तुम्ही म्हणाल तसं की ज्यावेळेस गरजेचं आहे त्यावेळेस आपण म्हणतोच ना नक्कीच वापरायला पाहिजे. कारण सर्जरी झाली आहे, तुम्ही घ्या, सर्जरी करा, तुमचे ट्रीटमेंट घ्या, पण पोस्ट सर्जरी त्याचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत ते सुधारण्यासाठी तुम्ही आयुर्वेद किंवा होमिओपॅथीकडे जा, जिथे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पण चांगले येतील आणि तुम्हाला त्या टाईम ड्युरेशनमध्ये जी हिलिंग प्रोसेस म्हणतो आपण ती चांगली येणार. तुमचे मे बी जीवन पद्धती जी आपण म्हणतोय किंवा लाईफस्टाईल जी म्हणतोय ती सुधारायला मदत करणार आयुर्वेद. आता यासोबतच अजून एक असं विचारायचं आहे की आपण बघितलं किंवा तुम्ही जसं सांगितलं की एक छोटंसं तुम्ही चेंजेस केले आणि गोष्टी चांगल्या घडल्यात त्या पर्टिक्युलर पेशंटच्या बाबतीत, तसं प्रत्येक पॅथीमध्ये खूप असे वेगवेगळे नियम असतात किंवा पथ्य आपण ज्याला म्हणतो, आणि त्यातल्या त्यात ते आयुर्वेदामध्ये आणि होमिओपॅथीमध्ये खूप जास्त प्रमाणात असतात आणि लोकांना तेच नको असतं. तर मग अशा वेळेस तुमचं काय अनुभव आहेत की पथ्याच्या बाबतीत लोकांचे कसे रिॲक्शन्स असतात आणि काय असतं? पूर्वी असं खरंच व्हायचं की आयुर्वेदिक डॉक्टरकडे आपण गेलो की पथ्याची एवढी मोठी लिस्ट असायची की आता खायचं काय, किंवा कडू काढे, तेलं प्यायला, मोठ्या मोठ्या गोळ्या. तर मग असं वाटायचं की अरे बापरे नकोच ते औषध. एक तर त्याचा स्लो गुण येणार, हळूहळू फरक पडणार, मग जाऊ दे इन्स्टंटनी थोडे साईड इफेक्ट झाले तरी चालतील. पण आज जर तुम्ही गुगलवर गेलात आणि प्रत्येक कुठलंही औषध, मग ते आयुर्वेदाचं असो, होमिओपॅथीचं असो किंवा ॲलोपॅथीचं असो, तुम्ही ते नाव टाकलं तर त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते जर आपण वाचले तर आपल्याला कळतं की बापरे एवढे साईड इफेक्ट असणारं औषध आपण घेतोय नाईलाज म्हणून. करेक्ट. मग ते घेताना आधी आपण हर्बल जे सुरक्षित आहे की ज्याला कमी दुष्परिणाम आहेत किंवा जे नैसर्गिक जेवढे काही गंभीर दुष्परिणाम नाहीत, त्याचे जसं दूध प्यायल्यामुळे एखाद्याला जुलाब होऊ शकतात किंवा एखाद्याला बेसन लावलं तर एखाद्याला ॲलर्जी येऊ शकते, हे जे छोटे छोटे दुष्परिणाम आहेत की जे तात्कालिक असतात तर ते वापरून बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून पथ्यपाणी जे आहे त्यासाठीच मी तन्वी पॅथी निर्माण केली. ही हर्बल तन्वी पॅथी जी आहे त्यामध्ये मी असा विचार केला की लोकांना जर रासायनिक औषधांसारखाच इन्स्टंट गुण जर हर्बल औषधांनी दिला तर लोक पहिलं ते वापरतील. आणि म्हणून मी त्यावरती संशोधन केलं आणि तन्वी सत्वाची निर्मिती केली. कुठलीही वनौषधी पावडर किंवा त्याचं जे उपयुक्त अंग आहे ते आपण घेतलं आणि 100 किलो इतकं प्रमाण जर आपण घेतलं तर त्या 100 किलो पावडरीच्या आपण त्यातला चाळून नीट आपण निवडून घेतलं तर 98-99 किलो गोळ्या तयार होतील. पण
आपलं तन्वी सत्व जे असतं ते 100 किलोतनं 5 ते 10 किलो इतकंच तयार होतं. इतकं ते कॉन्सन्ट्रेटेड असतं. म्हणजे जसं 1 लिटर दुधातनं 4 पेढे तयार होतात आणि त्या 4 पेढ्यात 1 लिटर दुधाची शक्ती सामावलेली असते, तसं ह्या आपल्या तन्वी सत्वाचं असतं. हे तन्वी सत्व तयार केल्यानंतर प्रत्येक वनौषधीचं एक पाट तयार केला आणि त्याची वेगवेगळी सत्व बनवली. आता ही जी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स तयार केली त्यामुळे अगदी हृदयविकार, पार्किन्सन्स, सोरायसिस, आर्थरायटिस किंवा तुम्ही कुठलाही आजार सांगा, आजार असो कोणताही, तन्वी हर्बल्सचा उपचारसही असंच आमचे पेशंट म्हणतात की त्यांना प्रत्येक आजारामध्ये उत्तम गुण मिळायला लागला. आणि अनेक पेशंट्स आम्हाला येऊन सांगायला लागले की एवढी तुमची मसूर एवढी चुटकीभर टॅबलेट असते, त्याचा इतका उत्तम गुण का मिळतो. जेव्हा त्यांना कळलं की ही सत्वाची आहे, रक्तात जलद मिसळते, साध्या वनौषधी पावडरीच्या टॅबलेटपेक्षा 10 पट अधिक गुण देते, तेव्हा ते म्हणाले की मग ती थोडी पावडरीची गोळी घेऊन जर ती पावडर आम्हाला समजा नुसती 1 चमचा पावडर घेतली, 4 चमचे सकाळ संध्याकाळ घेतली तर आम्हाला ती घ्यायलाही त्रासाचं होतं. ही घ्यायला सोपी, लहान मुलांना पण घेता येते, आजच्या काळात वापरायला सोपी आहे आणि त्याचा रिझल्ट इन्स्टंट दिसतोय, मग हेच औषध आम्ही वापरणार. आणि आज घराघरामध्ये तन्वी पोचलं ते त्याच्या इन्स्टंट गुणांमुळे आणि घ्यायला सोपं असल्यामुळे. आणि आता लोकांच्या लक्षात येतं आहे की रासायनिक औषधांसारखाच उत्तम गुण जर प्रत्येक आजारात आपल्याला ह्या औषधांनी मिळत असेल तर आपण तन्वी फर्स्ट वापरून बघायला काय हरकत आहे. नाही उपयोग झाला तर रासायनिक औषध घ्यायचंच आहे. आणि आपली तन्वीचे जे क्लिनिक्स आहेत तिथे गेल्या 30 वर्षांपासून फ्री चेकअपची सुविधा आहे. कुणीही पेशंट आला तरी आपण त्याला फ्री चेकअप देत असतो. आता फोनवरनं जेव्हा कन्सल्टेशन असतं तेव्हा वेगळं, पण जेव्हा प्रत्यक्ष क्लिनिकला पेशंट येतात तर त्यावेळेला आपण पेशंटचं नाडी परीक्षण करतो, आहार विहाराचं मार्गदर्शन करतो आणि योग्य उपचार देतो. आत्ताच तुम्हाला सांगायचं तर एक पेशंट आहेत, त्यांनी गुगलवर रिव्ह्यू दिला आहे, वंदना नाग असं त्यांचं नाव आहे. आमच्याकडे कित्येक वर्ष त्या आपलं तन्वीचं औषध तन्वी शता जे बेस्ट टॉनिक आम्ही सांगतो की प्रत्येकाने 2 तन्वी शता घ्या आणि निरोगी राहा, कारण ते तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तिस्फूर्ती सगळ्यासाठी, तान्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकासाठी उत्तम औषध आहे. म्हणजे हेच तन्वी शता, डोकं दुखलं तर ॲसिडिटी झाली तरीही ते परत घ्यायचं, झोप नाही आली तर रात्री झोपताना परत घ्यायचं, जळजळ झाली तरी परत घ्यायचं, कितीतरी कारणांवर हेच काम करतं. मग केस गळले तर त्या बाईंना, त्या कुठेतरी प्रवासाला गेल्या होत्या, आहारामध्ये त्यांच्या काहीतरी फूड पॉयझनिंग झालं आणि लूज मोशन्स व्हायला लागले. त्यांनी कलकत्त्याला औषधं घेतली, परत आल्या इथे मुंबईत, ठाण्याला आल्या आणि त्यांनी इथेसुद्धा औषधं घेतली, तरीही तात्पुरतं थांबायचं, परत चालू व्हायचं. मग त्यानंतर डिहायड्रेशन झालं, डोकं दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं आणि इतकं पोटात दुखायला लागलं की त्यांना ॲडमिट व्हायला लागलं. त्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या 2-3 MDनी त्यांना तपासलं, औषधोपचार केले, त्यानंतर त्या घरी आल्या, तात्पुरतं बरं वाटलं, परत पोटात प्रचंड दुखायला लागलं. तर त्यावेळेला त्यांनी माझा एक व्हिडिओ पाहिला होता की एका बाईंना असाच त्रास होता आणि टॉनिक जे आहे की जे औषध नाही, टॉनिक आहे तन्वी शता, तर 4 गोळ्या त्यांनी दिवसातनं 3 ते 4 वेळा घेतल्या. त्यांनी 2-3 दिवस घेतल्या आणि त्यांना इतका सुंदर गुण आला, पोटात दुखायचं पूर्ण थांबलं आणि आता त्यांना हा त्रास होत नाही आहे. तेव्हा त्या म्हणाल्या की इतके MD डॉक्टर्स इतक्यांनी करून जो गुण आला नाही तो तन्वी शता देऊ शकते, हे माझ्या आयुष्यातलं मिरॅकल आहे. नक्कीच. आणि म्हणूनच कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये बरोबर आहे की त्यावेळेला त्याच्यामध्ये अजून संशोधन झालं नव्हतं, पण आता आयुर्वेद आज प्रगत झालेला आहे, त्यामुळे फक्त आता आयुर्वेदामध्ये सर्जरीज अजून प्रमाणात आता होतात, पाईल्सच्या सर्जरीज किंवा क्षारसूत्र केली जातात, पण त्यात अजून मोठ्या प्रमाणात जर सर्जरीज व्हायला लागल्या तर मला खात्री आहे की आयुर्वेद हे फक्त भारतात नव्हे तर जगातलं नंबर 1चं शास्त्र होईल आणि मिश्र चिकित्सा केली जाईल की जिथे इमर्जन्सी आहे, गरज आहे, तिथे रासायनिक औषधसुद्धा वापरलं पाहिजे आणि तेही तितकंच चांगलं शास्त्र आहे, त्याचाही आपण आदर केला पाहिजे. आपण जर एकमेकांच्या पॅथीचा उपयोग केला, वापर केला तर कधीही चांगली गोष्ट आहे. काय होतं की ॲलोपॅथीच्या डॉक्टरना आयुर्वेदाचं ज्ञानच दिलं जात नाही, पण आयुर्वेदिक डॉक्टर्सना मात्र पूर्ण मॉडर्न मेडिसिनचं ज्ञान दिलं जातं आणि त्यांना लिगली पूर्ण प्रिस्क्रिप्शन करायची त्यांना परवानगी दिली जाते. तर त्यामुळे आयुर्वेदाच्या डॉक्टरना दोन्हीची माहिती असते. तर हेच जर ॲलोपॅथिक डॉक्टर्सना सुद्धा आयुर्वेदाचं बेसिक ज्ञान जर दिलं गेलं तर आपली जी उपचार पद्धती आहे, जी भारतीय परंपरा आहे, त्याचं ज्ञान त्यांना झालं तर मला खात्री आहे आता काही औषधं खरोखरच वापरलीही जात आहेत. तसंच हळूहळू ही मिश्र चिकित्सा प्रणाली निर्माण होईल आणि त्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल याची मला खात्री आहे. ओके, पण आता याच्यासोबतच मॅडम काय होतं आहे, असं पण आम्हाला बघायला मिळतं आहे की
आजकाल ना आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी खपल्या जातात. म्हणजे तुम्ही आता जसं तन्वीचं नाव घेतलं, कारण तन्वी खूप जुनं आहे, 30 वर्ष झाले त्याला नक्कीच. पण त्याच्यासोबत आता नवीन जे काही ब्रँड्स येत आहेत किंवा नवीन ज्या गोष्टी येतात, प्रत्येकजण म्हणतं की आमच्याकडे पण आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत. मग कोणीतरी ॲलोवेराचं चित्र छापतं, कोणीतरी जास्वंदाच्या फुलाचं चित्र छापतं आणि आम्ही पण नैसर्गिक औषधं बनवतोय. मग अशापासून जर एखाद्याला माझ्यासारख्या पेशंटला वाचायचं असेल तर ॲक्च्युली ते आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे का हे तपासण्यासाठी किंवा खरंच त्याच्यात नैसर्गिक गुणधर्म किती आहेत हे तपासण्यासाठी आम्ही एक म्हणजे जो माणूस आहे, जो साधा भोळा एक ग्राहक आहे, त्याने काय केलं पाहिजे? खरं सांगू का की ह्याच कारणासाठी मी तन्वी सत्वाचं संशोधन केलं. ओके. त्यावेळेला 30 वर्षांपूर्वी असं झालं होतं की वनौषधींची पावडर दिली जायची, बरोबर, त्याच्यासोबत ॲलोपॅथीचं औषध दिलं जायचं. ओके. आणि असा प्रचार केला जायचा की इतक्या गुणकारी वनौषधी आहेत, लगेच गुण मिळतो. तर त्यावेळेला मी असा विचार केला की हे करणं चुकीचं आहे. नक्कीच. जर फक्त वनौषधीने गुण आला तरच आपण हे म्हणू शकतो. जर आपण एकत्रित उपचार दिलाय तर तसं सांगायला पाहिजे करेक्ट. की हे आपण एकत्र देतोय आणि हा गुण फक्त वनौषधींचा नाही आहे. नक्कीच. मग मी त्याच्यावर संशोधन केलं, तन्वी सत्वाची निर्मिती केली आणि आता ज्या वेळेला BP असेल, डायबिटीस असेल की इन्शुलिन इंजेक्शन बंद करून जेव्हा पेशंट आपलं औषध घेतात तर त्या आपले डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा आणि आपले तन्वीचे सगळे पॅनल डॉक्टर्स जेव्हा हे सगळं मॉनिटर करतात, त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स, औषधाचे गुणधर्म लिहून ठेवतात किंवा पेशंट्सना आलेले अनुभव लिहून ठेवतात, तर त्यावेळेला आता लोकांना कळतं आहे की आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसने उत्पादन केलेलं औषध हे वापरायला हवं. आणि हे वापरताना तुम्हाला असं सांगते की नवीन नवीन इतकी औषधं येत असतात की लोकांना प्रश्न पडतो की आता घ्यायचं तरी का. करेक्ट. आणि त्यावेळेला डॉक्टरला दाखवून आजार झाला की औषध घ्यायचं हे तत्व ठेवायला हवं. ओके. आपणच आपले डॉक्टर नाही बनायचं. नक्कीच. पण आयुर्वेदाचं सूत्र काय आहे की आजार झाल्यावर औषध घ्यायचं असतं तेव्हा डॉक्टरकडे जायचं, पण निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाचं सर्वोत्तम टॉनिक घ्या जे नैसर्गिक असेल. अशी अनेक उत्तमोत्तम औषधं आयुर्वेदात सांगितली आहेत. त्यातलं जे तन्वी शता हे जे आम्ही तयार केलं तर हे तन्वी शता हे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. मला आता याच्यात विचारायला आवडेल नक्कीच. मग तन्वी शतामध्ये आपल्याकडे काय काय कंटेंट असतात किंवा तन्वी शता आपण मगासपासून बोलताय की खूप चांगलं टॉनिक आहे, तर मला जर त्याचं तुम्ही डिस्क्रिप्शन दिलं किंवा जसं तुम्ही त्याची काय मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सांगितली तर आवडेल नक्कीच. आता कसं आहे की कुठल्याही वनौषधीचं जे उपयुक्त अंग असतं ते घेऊन त्याचा आम्ही पहिल्यांदा सत्व तयार करतो. म्हणजे 250 लिटर असेल तर त्याचा काढा करून एक्स्ट्रॅक्शन करतो आणि मग ते जे तयार होतं ते ट्रे ड्राय करून आपण त्याचं औषध निर्माण करतो. आता हे जे औषध आहे ते 100 किलोतनं 5 ते 10 किलो इतकंच तयार होतं. नक्कीच. त्यामुळे ते रक्तात जलद मिसळतं आणि इन्स्टंट गुण मिळतो. आता तन्वी शता हे जर तुम्ही पाहिलं तर ते एक मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट आहे. मग त्याच्यात फॉलिक ॲसिड असेल, अनेक म्हणजे B6 आहे, अनेक विटॅमिन्स आहेत. ते अँटीसेप्टिक, अँटीटॉक्सिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिमोग्लोबिनसाठी म्हणजे त्याच्यामध्ये जे शतावरी, गुळवेल हे जे आपण वापरतो त्याचा फायदा इतका चांगला आहे. हे सत्वरूपात असल्यामुळे त्याचा इन्स्टंट गुण आपल्याला मिळत असतो. आता अनेक मुलींना मासिक पाळीमध्ये पोटात दुखतं तर हे टॉनिक घेऊन जर उपयोग होतोय तर रासायनिक औषधं घेऊन आपण स्वतःच्या शरीराला त्रास का करायचा. कारण मग काय होतं की ते विशेष सायकल परत तयार होते की दर महिन्याला असंच जर आपण औषध घेतलं तर मग त्यावेळेला पुढे जाऊन मग काय होतं की ते आजारामध्ये रूपांतर होतं. मग त्यापेक्षा आधी नैसर्गिक औषध घेऊन बघायचं. त्यांनी जर फरक नाही पडला तर मग ती गोळी कधीतरी इमर्जन्सीला लागेल त्यावेळेला आपण जरूर घेऊ शकतो. आणि म्हणूनच आपण पहिल्यापासूनच जर आपण निरोगी राहावं यासाठीच जर उपचार घेतला, आयुर्वेदामध्ये संस्कार सांगितलेले आहेत. हे संस्कार म्हणजे काय तर आज तुम्ही पाणी पिता, बरोबर, पाणी कधी प्यायचं ह्याचाही संस्कार दिलेला आहे. की जी कृश व्यक्ती आहे तिने जेवण झाल्यावर पाणी प्यायचं. जी संतुलित व्यक्ती आहे की तिला वजन नियमित आहे, काही त्रास नाही आहे कुठलाही, तर तिने जेवणाच्या मध्ये थोडं थोडं 2 घोट पाणी प्यायचं आणि जेवण झाल्यावर मग 1 तासाने पाणी प्यायचं. आणि जिला वजन कमी करायचं आहे तिने जेवायच्या आधी अर्धा तास आधी भरपूर पाणी प्यायचं. म्हणजे आपोआपच भूक कमी लागते आणि त्यामुळे कृशता येण्यासाठी नुसतं ह्या पाण्याच्या संस्काराचा उपयोग होतो. आता सकाळी आंघोळ करताना आपण चेहरा धुतो, त्यानंतर ती बाई दुसऱ्या दिवशी सकाळी जर चेहरा धुणार असेल 3-4 वेळा जर चेहरा धुतला नाही गेला तर मग चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स किंवा इतर तक्रारी म्हणजे त्याला दुसरी कारणं असतात. पण आपल्या त्वचेची स्वच्छता हे सुद्धा त्यातलं एक कारण असतं. पण आपण हे दुर्लक्षच करतो. म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात. त्यात तसंच जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा ताप येतो त्यावेळेला काय होतं आपला पचनाग्नी जो आहे तो मंदावलेला असतो, भूक लागत नाही. मग त्यावेळेला आपण काही खाल्लं तर त्याचं नीट पचन होणार नाही. मग आपण काय करतो तांदूळ आधी भाजतो, त्याला अग्नी बाहेरून देतो, ते पचायला हलके करतो आणि मग त्याची पेच करून आपण पितो. मग ती पचायला हलकी होते.
मगाशी तुम्ही म्हणालात की दही का खायचं नाही, तर दही हे स्त्रावी आहे, पचायला जड आहे आणि म्हणून तो रोज खायचा पदार्थ नाही. पण तेच दही तुम्ही घुसळून त्याचं ताक करा, मग ते प्रोबायोटिक आहे ते रोज घेता येतं. करेक्ट. म्हणजे तुम्ही त्याचा फॉर्म बदलला की तुम्हाला जर त्याचा गुणधर्म हवा आहे तो तुम्हाला त्याचा गुणधर्म त्यातनं मिळतो. जर घट्ट दही आहे तर पचायला जड आहे, ताक झालं की पचायला हलकं झालं. करेक्ट. म्हणजे इतकं सोपं असतं पण ॲक्च्युली आपल्याला ते माहीत नसतं. नक्कीच. पण आता याचसोबत मला असंही विचारायला आवडेल की बऱ्याचदा आपण बघतो की आयुर्वेदिक जे ब्रँड्स आहेत किंवा आयुर्वेदिक जे डॉक्टर्स आहेत ते तितक्या प्रखरतेने त्यांच्या गोष्टी मांडत नाहीत. किंवा जसं आपण बघतो ना, आता खूप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभे राहिलेले आहेत किंवा खूप मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स आहेत असं आपण म्हणतो की तिथे खूप साऱ्या सुविधा असतात. तसं असं मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक आपल्याला बघायला मिळत नाही. मग कुठेतरी आयुर्वेदिक डॉक्टर त्यांची प्रॅक्टिस करायला घाबरतात म्हणून, किंवा ॲक्च्युली आयुर्वेदामुळे सगळ्याच गोष्टींना ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुमचा एवढा दांडगा अनुभव आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचं कारण? नाही, कसं आहे सांगते तुम्हाला की 10 वर्ष थांबा, 10 वर्षांनी सगळ्या मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये पंचकर्माचा वॉर्ड सुरू झालेला असेल. ओके, एवढी खात्री आहे? खात्री आहे, कारण त्यांनाही कळेल की पंचकर्म म्हणजे काय. तर आपण पहिलं स्नेहस्वेदन करतो, मग वमन, विरेचन, पस्ती, रक्तमोक्षण, आपण हे जे पंचकर्म जी असतात, काय माहिती आहे का, आज हे आपण सगळं जे करत असतो नस्य आहे, तर त्याच्यामध्ये आपण आजारी पडू नये म्हणून उपचार करतोय. शरीर शुद्धी, शमन करतोय. म्हणजे शमनाचा आणि शोधनाचा ही जी कार्य आहेत आपली, तर ह्या वेळेला त्यांना ह्याचं ज्ञान मिळेल. किंवा ज्या वेळेला पेशंट जाऊन सांगतील की आम्ही हे वापरलं आणि आम्हाला बरं वाटलं, असे हजारो पेशंट आज घेत आहेत, लाखो पेशंट जाऊन सांगतायत, तर त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम होणार आहे की हा पेशंट आता बरा झाला आहे आपण ट्रीटमेंट केल्यानंतर. आणि खरोखर ॲलोपॅथी हे शास्त्रही खरोखर इतकंच चांगलं आहे, एव्हिडन्स प्रूफ आहे, पुरावे आहेत त्यांच्याकडे. आज हार्ट ट्रान्सप्लांट होतं आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट होतं आहे. त्यामुळे पण ह्या सगळ्याचा जनक हा आयुर्वेदाचा आहे. नक्कीच. कारण सुश्रुत आणि शल्यक्रिया सुरुवात केली, आज त्याचा विकास भारतात झाला नाही. आज आपण आयुर्वेदामध्ये असंच संशोधन जर केलं तर आयुर्वेदामध्ये सुद्धा सर्जरीज अधिकाधिक वाढतील, सर्जरीचं प्रमाण. आणि ते मिश्र जरी केल्या तरी काही हरकत नाही. शेवटी सगळ्यांनी मिळून उत्तम गुण पेशंटला देणं हे त्याच्यात अभिप्रेत आहे. आणि मल्टी स्पेशालिटी किंवा ह्याच्यामध्ये ज्या वेळेला लोकांना कळेल की आपण हे औषध घेऊन बरे होऊ शकतो, लोक जेव्हा पहिल्यांदा इथे यायला लागतील तेव्हा आपोआप बाकीचे जे क्लिनिक्स आहेत ते सुद्धा हे उपचार सुरू करतील. त्यामुळे हे लोकांकडनंही आपली भारतीय औषध परंपरा आहे आणि ती आपण का नाही वापरायची. लोकांना काय वाटतं की हे स्लो आहेत रिझल्ट्स आणि म्हणून ते वापरत नाही, पण असं नाही आहे. आणि हे जेव्हा त्यांना आपल्या तन्वी हर्बलच्या माध्यमातून कळतं आहे, बरेचदा काय होतं सांगते, तुम्ही जसं म्हणालात ना, खोटे क्लेम्स केले जातात किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस वापरल्या जात नाही, दर्जेदार औषध बनवलं जात नाही, कित्येक ठिकाणी काही चुकीचं वापरलं जातं, मेटल्स असतात, तर त्यामुळे लोकांचा आयुर्वेदावरचा विश्वास उडू शकतो. म्हणून चांगल्या दर्जेदार कंपनीचं औषध वापरण्याची गरज आहे. आपण जर ते बघितलं नाही कुठली कंपनी आहे, त्यांचं GMP मॅन्युफॅक्चरिंग आहे की नाही, चांगला प्लांट आहे की नाही, हे सगळे माहिती करून जर आपण केलं तर निश्चितपणे, आज कसं आहे सांगते, कुत्र्याच्या छत्रीसारख्या अनेक कंपन्या उगवतात, पण जे चांगलं असतं ना तेच टिकतं. कारण एकदा औषध लोक घेतील जाहिरात बघून, पण जर त्याला गुण नसेल तर परत घेतील का? नाही. म्हणजे गुण असेल तरच ती वस्तू काळाच्या कसोटीवर टिकते. आणि त्या पद्धतीने जे चांगलं आहे तेच पुढे टिकणारे आणि पुढे जाणारे. आणि हे करताना अजून आयुर्वेदामध्ये खूप संशोधन होण्याची गरज आहे. म्हणजे पुढे जाऊन आयुर्वेदाच्या सर्जरीज, आयुर्वेदाची इंजेक्शन्स, आयुर्वेदाची सलाईन्स, हे सगळं निर्माण करणारी अशी एक पुढची पिढी तयार व्हायला हवी. आणि हे संशोधन आज डॉक्टर मानसी, आज त्या तन्वीच्या प्रमुख आहेत, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कला, सगळे त्यांच्या मदतीला आहेत. तर त्यांनी मला असं सांगितलं की तू हे व्रत म्हणून आयुर्वेद लोकांच्या जीवनात आणण्यासाठी तन्वी पॅथी आयुर्वेदाचंच एक अंग म्हणून निर्माण केलीस, तर हे पुढचे 1000 वर्ष टिकणं ही आमची जबाबदारी आहे. पिढ्यानपिढ्यांचा हा वारसा आहे. आणि आज त्या जेव्हा रील्स करतात, त्या रील्सच्या माध्यमातून आपल्या तन्वी हर्बलच्या पेजवर, इन्स्टा असेल, यूट्यूब असेल, तर लोकांनी ते ऐकल्यावर त्यांना इतकं छान वाटतं, मिलियन्स ऑफ व्ह्यूज त्यांना येतात. ह्याचं कारण लोकांना जे ज्ञान हवं आहे
ते त्यातनं मिळत आहे. कारण नुसतं औषध नाही तर ज्ञान पण देण्याची गरज आहे. ते खरंच हे नक्कीच आहे की नुसतं औषध नाही, ज्ञान पण देण्याची गरज. आणि म्हणून डॉक्टर मानसी यांना आयुर्वेदिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अवॉर्ड देण्यात आलं. म्हणजे खूप समाधान वाटतं की जेव्हा आपली पुढची पिढी हे सगळं पुढे नेते आयुर्वेदाचं एक व्रत समजून, तेव्हा त्याचा मानसिक आनंद आणि धन्वंतरींचा आशीर्वाद असं वाटतं. मुळात पेशंटचे जे अभिप्राय असतात, म्हणजे आमच्याकडे एक पेशंट होते विद्याधर सहस्त्रबुद्धे. दादरच्या क्लिनिकला जेव्हा मी प्रॅक्टिस करायचे तेव्हा ते तिथे यायचे. त्यांना पार्किन्सन्सचा त्रास होता. इतका कंप होता हाताला की ते म्हणाले, मी अमेरिकेत राहतो, मी तिथे गाडी चालवू शकत नाही, त्यामुळे मी इंडिपेंडंटली कामच करू शकत नाही, मी हँडिकॅपसारखं झालं आहे. तर त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की ते म्हणाले, मी गेली 15 वर्ष ॲलोपॅथीची औषधं घेतो आहे आणि तिथल्या डॉक्टर्सनी असं सांगितलं आहे की तुमचा कंप 1% कमी होणार नाही, हा कंप अजून वाढू नये याच्यासाठी ही टॉनिक तुम्ही लाईफ टाईम घ्यायचे, ही औषधं त्यांची जी आहेत ती. तर त्यावेळेला ते माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुमची जी औषधं आहेत ती तुमच्या डॉक्टरना विचारल्याशिवाय बदलायची नाहीत. मी जे औषध देते ते तुम्ही सुरू करा आणि मला दर 1-1 महिन्यांनी 15 दिवसांनी मला फीडबॅक कळवत राहा. 15 दिवसांनी फीडबॅक ते कळवायचे. 2 महिन्यांनी त्यांनी असं सांगितलं की माझ्या हाताचा कंप पूर्ण थांबला. आणि ते म्हणाले, आज मी 10 तास गाडी चालवली, की मला विश्वासच बसत नाही की मी आज स्वतः गाडी चालवू शकतोय. आणि त्यानंतर ते पुण्यातच त्यांचं घर आहे, ते सुट्टी तिथे परत येतात. तर ज्या वेळेला ते इथे यायचे, माझ्या घरी येऊन हक्काने राहायचे आणि ते म्हणायचे, मला जो काही आनंद जीवनातला परत मिळाला त्याच्यासाठी तन्वी हर्बल्सचे मनापासून थँक्स. आणि त्या आता 1.5-2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयोवृद्ध असल्यामुळे ते गेले, पण कंप परत आला नाही. आणि ते शेवटपर्यंत आपल्या टॉनिक स्वरूपात औषध घेत होते, पण ते म्हणाले की आज तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंस. आणि इतका त्यांना आनंद मिळाला. त्यांनी मला त्याच्यासाठी अटलांटाला एक कन्व्हेन्शन होतं, ते म्हणाले, मुद्दाम तिथे ये, की तिथे अटलांटामध्ये काय किंवा अमेरिकेमध्ये पार्किन्सन्सचे क्लब आहेत, इतक्या लोकांना हा त्रास आहे. तर त्या तिथे येऊन तू कसं बरं केलंस, काय कंप कसा थांबला, ते तर सांगत होते कंप कमी होणार नाही. असे कितीतरी अनुभव आहेत. इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये आपलं दादरला क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर जोशी आहेत, त्यांच्याकडे अनेक पेशंट्सना उत्तम गुण मिळालेले आहे फक्त तन्वीच्या औषधांनी. आपलं घंटाळी ठाणे इथे क्लिनिक आहे, तिथेही आपले डॉक्टर मानसी, डॉक्टर उचा, डॉक्टर पुष्कर सगळे डॉक्टर्स असतात. तर आपलं ब्रीदवाक्य एकच आहे की आयुर्वेद हा घराघरापर्यंत पोचवणं, आणि ते करण्याचं जे काही श्रेय मला मिळालं त्याचं मनापासून मला समाधान ते आहेच. कारण गेली 30 वर्ष हा विडा जो तुम्ही उचलला आणि तुम्ही ज्या डेडिकेशननी म्हणा किंवा ज्या आत्मीयतेने तो पुढे नेता आणि पुढच्या पिढीला दिला, त्यात वादच नाही आहे. पण मला यासोबतच विचारायचं आहे की कंप कसा थांबला, कारण मलाही ते आतुरता आहे की असं काय चेंजेस केले तुम्ही औषधांमध्ये की तो कंप थांबला त्यांचा. नाही, त्यांचं नाडी परीक्षण केलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष येऊन तपासण्याची गरज आहे. नाही जमलं तर आपण व्हिडिओ कन्सल्टेशन पण देतो, व्हिडिओ कॉल लावून. तर त्या पद्धतीने त्यांना औषध दिलं गेलं आणि ते कॉम्बिनेशन जे आहे ते घेतल्यानंतर 2 महिन्यात पूर्ण कंप थांबला. म्हणजे आत्तासुद्धा डॉक्टर मानसींकडे एक पेशंट आली होती, त्यांनी पण त्यांना सांगितलं की मला पहिल्यांदा खुर्चीत बसवून असं घेऊन यायला लागायचं, आज मी स्वतः चालत इथपर्यंत आलेली आहे. आणि इतका मला फरक पडला. म्हणजे हे जेव्हा पेशंट येऊन सांगतात, फक्त काय आहे की आम्ही औषध देताना त्या पेशंटचा तो गुण असतो, त्यामुळे त्यांनी ती माउथ टू माउथ जे जातं त्यातनं आमच्याकडे पेशंट येतात. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला माझ्या मिस्टरांचा विरोध होता. ते म्हणायचे, तू हे कशाला लष्करच्या भाकऱ्या वाजतेस, इतके काय काय उद्योग करतेस, शाळा काढलीस, सिनेमा काढलेस, औषधांवरचं तुझं सगळा अभ्यास आणि संशोधन चालू आहे. तर ते म्हणायचं की हे सगळं करून तुला मिळतं काय. मी म्हटलं, मला आनंद मिळतो आणि एक समाधान मिळतं की आपली जी आयुर्वेदाची परंपरा आहे तिला अधिकाधिक उंचीवर नेणं ह्याचं काम मी करते. आणि हे करताना अनेक आमचे टीम डॉक्टर्स आहेत. अगदी कोरोनामध्ये सुद्धा आपल्याला कोरोना वॉरियर्सचा पुरस्कार दिला गेला की कोरोनामध्ये सुद्धा अनेक पेशंट्सनी आम्हाला कळवलं की आम्ही 2 तन्वीशता रोज घेत होतो, आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही आणि आमच्या मनाची शक्ती वाढवण्याचं काम तन्वीशतानी केलं. त्यामुळे आपण ज्या वेळेला निष्ठेने काम करतो तेव्हा त्या औषधाचा गुण हा अधिक वाढत असतो. नक्कीच. पण त्यासोबतच आता तुम्ही 2दा-3दा बोलताना बोललात की नाडी परीक्षण, तर मला ते जाणून घ्यायचं आहे की टेथोस्कोपपेक्षाही नाडी परीक्षण कसं वेगळं आहे आणि त्याच्यातून कुठल्या कुठल्या गोष्टींची अंडरस्टँडिंग होते. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला आपण ज्या वेळेला त्याची नाडी परीक्षण करतो त्यावेळेला ह्या नाडीमधनं कफ, वात, पित्त कुठला दोष बिघडला आहे, गती कशी आहे नाडीची, कितीतरी त्या परीक्षणाच्या पद्धती आहेत. एवढंच नव्हे तर पेशंटची त्वचा कशी आहे, केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, चालण्याची पद्धत कशी आहे, त्याच्या वर्णावरनं सुद्धा त्याची प्रकृती आपल्याला कळते. आता ह्याचा अभ्यास हा सगळा केल्यानंतर आज आपण त्याला योग्य औषध देणं
त्याचे लक्षणं काय आहेत हे जाणून घेणं, हे जेव्हा आपण करतो. आता कसं आहे, लक्षणांवर आधारित जेव्हा शास्त्र असतं त्यावेळेला त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी हिस्ट्री ट्रेकिंग हे आयुर्वेदात सुद्धा घ्यायला लागतं. आणि आज तेवढा प्रत्येक ठिकाणी वेळ होतो असं नाही, पण डॉक्टर मानसी, डॉक्टर उषा, डॉक्टर पुष्कराज हे त्याला वेळ देतात, त्याला समजावून सांगतात की तुझा आहार कसा असायला हवा, सगळं मार्गदर्शन करतात. आणि त्यामुळे लोकांना पटकन गुण मिळण्याच्या दृष्टीने या उपचाराचा फायदा होत असतो. आणि मुळात अगदी मूत्रचिकित्सा आपण सांगितलेली आहे, म्हणजे त्याच्यावरनं पण परीक्षण करता येतं की तुमचं, आज आपण जसं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करतो तसं आपल्याकडे सुद्धा ह्या चिकित्सा पद्धती होत्या, फक्त आज आपल्याला आधुनिक पद्धती असल्यामुळे या आता करण्याची गरज लागत नाही. नाहीतर पूर्वी ह्या पद्धतीने सुद्धा परीक्षण केलं जायचं. आणि जर आपल्याला डायग्नोसिसच्या पद्धती टेस्ट मिळत आहेत तर त्याचा वापर करून आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. जे चांगलं आहे ते आत्मसात करायला काही हरकत नाही. आता मूत्रपरीक्षण आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये जेव्हा ते टेस्ट करतो आपण तर त्याचा रंग कसा आहे, पाण्यात टाकल्यानंतर तो वरती तरंगतोय का खाली गेला आहे, म्हणजे कितीतरी त्याच्यामध्ये निरीक्षणं असतात. आणि अगदी म्हणजे आहारामध्ये जर तुम्हाला आता किती प्रमाणात तेल आहे हे जर बघायचं असेल तर अगदी साधं सोपं सांगितलं जातं की तुम्ही रोज 1 चमचा तूप घ्यायचं आहे किंवा तेल घ्यायचं आहे. आज 1 चमचा, उद्या 2 चमचे, परवा 3 चमचे. आता हे घेताना ज्या दिवशी तेलाचा अंश तुमच्या स्टूल्समध्ये दिसेल म्हणजे तुम्हाला इतके चमचे तेल तुमच्या पोटाला चालतं आहे. ह्याच्याहून जास्त तुम्ही घेतलं की तुम्हाला ते पचत नाही, मग त्यातनं आजार होतो. अशा सोप्या सोप्या टेस्ट आयुर्वेदामध्ये होत्या की तुमच्या शरीराला किती तेलाची गरज आहे. आपण जर म्हटलं तेल तूप खायचंच बंद केलं नाही चालणार, त्यांनी आज आजार होत आहेत. आपण व्यायाम करतोय पण वंगण देत नाही होत, मग तुम्ही मशीनमध्ये तेल घालताय, सर्व्हिसिंग करताय, पण शरीराच्या मशीनचं काय, त्यालासुद्धा वंगणाची गरज आहे, त्यालासुद्धा सर्व्हिसिंगची, व्यायामाची गरज आहे. आणि हे होत नाही. आणि म्हणून जसं पथ्यपाणी आहे, जशा ह्या वेगवेगळ्या निदान पद्धती आहेत, त्याचप्रमाणे औषधोपचार पद्धती यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता औषध कधी कुठलं औषध कोणी घ्यायचं की पित्त प्रकृती असेल तर जेवल्यानंतर घ्यायचं, वात प्रकृती असेल तर जेवायच्या आधी घ्यायचं. म्हणजे प्रत्येकाला आपल्या प्रकृतीप्रमाणे सुद्धा हे औषध द्यायला लागतं. आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, कफ, वात आणि पित्त. आता आपण असं म्हणतो की कफ म्हणजे काय, तर मला सर्दी खोकला झाला. करेक्ट, म्हणजे बऱ्याच लोकांचं तेच असतं. पित्त म्हणजे काय, तर मला उलट्या होतात, मळमळतं. आणि वात म्हणजे काय, तर माझ्या पायात गोळे येतात. पण प्रत्यक्षात असं नसतं. प्रत्यक्षात हे 3 दोष आपलं शरीर घडवत असतात. कफ दोष म्हणजे आपल्या शरीराची धारणाशक्ती. आपला जो शरीराचा सांगाडा आहे तो बनतोच कफदोषामुळे. आणि हा कफदोष आपलं शरीर घडवत असतो. जे जे मधुर रसात्मक आहे ते सगळं कफदोषात्मक आहे. आता पित्त दोष म्हणजे आपली पचनशक्ती. आपलं जर पचन नीट असेल तर आपल्याला आता पित्त वाढलं तरी चालत नाही, कमी झालं तरीही चालत नाही. आता संतुलित राहण्याची गरज आहे. आणि आता कसं असतं सांगते, पित्त म्हणजे पचनशक्ती आहे. आता जर ते पित्त तुमचं जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला लवकर लवकर भूक लागेल, दर 2 तासांनी भूक लागेल. नाही खाल्लं की पित्त भडकेल. आणि एखाद्याला मेथीचा 1 दाणा खाल्ला तरी पित्त भडकतं. आणि एखाद्याला मेथीचा अख्खा लाडू खाल्ला तरी काही त्रास होत नाही. मग असं का असतं बरं? कारण ते पित्त वाढतं त्यांनी, मेथीने, म्हणून. आणि वात वाढला. आता वात म्हणजे काय, तर वात म्हणजे आपल्या शरीरातलं चैतन्य. आणि आपण जो वात समजतो, पायात गोळे येणं, हे वात वाढल्यावर झालेल्या तक्रारी. हा खूप बिघडलेला वात आहे. आता हा वात कमी झाला तर माणसाला काही करावंसं वाटत नाही, नुसता बसून राहतो. वाढला तर वात वाढतो आणि त्यामुळे मग अशा वेगवेगळ्या तक्रारी होतात. तर हा वात संतुलित राहणं हे गरजेचं आहे. आता कफ, वात, पित्त आपली प्रकृतीसुद्धा घडवत असतात. म्हणजे कशी घडते, तर कफदोष ज्याच्यामध्ये जास्त आहे त्याचा वर्ण गव्हाळ असतो. व्यक्ती गोरीपान असते आणि कितीही काम केलं तरी त्याला थकवा येत नाही, मजबूत शरीरयष्टी असते, स्मरण चांगलं असतं, केस, त्वचा सगळ्या दृष्टीने व्यक्ती मजबूत असते. पण पित्तदोष ज्याच्यामध्ये जास्त आहे, वर्ण गव्हाळ असतो, रंग गोरा असतो, पण पित्त जास्त असल्यामुळे थोडं काही झालं तरी सहन होत नाही, पित्त भडकतं, चिडचिड होते. आणि वात सगळंच अनियमित, रंग सावळा, अंगावर सुरकुत्या, खाण्यापिण्याच्या, शौचाच्या वेळा सगळंच अनियमित. आज शौचालय झालं तर 4 दिवसांनी होतं. भूक लागते, आज लागली उद्या लागत नाही. स्मरण पण जुनं आठवेल पण कालचं आज आठवत नाही. म्हणजे ह्या सगळ्या प्रकृती आहेत. आता कसं होतं की एखाद्या व्यक्तीला कफदोष जेव्हा तिच्यात जास्त असतो तर त्यावेळेला ती व्यक्ती खूप काम करते, अंगाला हात लावून पहिलं तर म्हणतो ताप आहे हिला, चला हॉस्पिटलमध्ये न्या. ती म्हणते काय नाही, बरं वाटेल मला.
पण त्याच ठिकाणी जर पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल तर ती म्हणते की 98चा 99 झाला, मला आत्ता हॉस्पिटलमध्ये नाही तर चालले वरती. म्हणजे काय आहे की तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमचा स्वभाव सुद्धा घडत असतो. आणि म्हणून आपल्या ह्या तिन्ही दोषांचं बॅलन्स करणं, धातूंचं बॅलन्स करणं म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवणं आहे. आणि तन्वी हर्बल्सच्या तन्वी पॅथीमधनं हा सगळा समतोल होत असल्यामुळे आरोग्य उत्तम राहतं. अनेक पेशंट्स आम्हाला सांगतात की पूर्वी आमच्या मुलांना सतत सर्दी खोकला व्हायचा आणि सारखं दर 8 दिवसांनी काहीतरी व्हायचं. आज खोकला झाला आहे, मग ताप आला आहे, मग काय ढास लागते आहे, सर्दी होते आहे. मग त्यावेळेला डॉक्टर कंटाळायचे की म्हणायचं सारखं कसं ह्याला काही ना काहीतरी होत राहतं. आणि नंतर ज्यावेळेला आपले उपचार सुरू करायचे त्यावेळेला ते म्हणायचे की आम्हाला डॉक्टर विचारायला यायचे काय झालं, काय 1-1.5 महिना झाला, आला कसं नाही तुमचा मुलगा औषध घ्यायला. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 2 तन्वीशता त्याला देतो, त्याची इम्युनिटी वाढली, आता त्याला सारखा वरचेवर आजारी पडत नाही. म्हणजे आयुर्वेदाचं सांगणंच आहे की निरोगी राहण्यासाठी टॉनिक घ्या, आजारी पडल्यावर औषधं घ्यायचीच आहेत. आता जनरली असं पण बघायला मिळतंय, लोकांचा गैरसमज आहे की लहानपणी माझी प्रकृती वेगळी होती आणि आता वेगळी आहे. असं असतं का? किंवा म्हणजे तुमची प्रकृती सतत बदलते का? तुमच्या वयानुसार, तुमच्या वजनानुसार असं काही होतं का? नाही, तसं नाही होत. प्रकृती ही तीच असते. फक्त कसं आहे की तुमचा आहार जसा बदलतो तसा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो. ओके. म्हणजे कधी कधी अति प्रमाणात जर एखादं पित्तात्मक खाणं आलं आहारामध्ये तर त्यामुळे कफ प्रकृती असली तरी सुद्धा त्याचा त्रास होणारच आहे. ओके. असं काही नाहीये. त्यामुळे प्रकृती जी आपली असते जन्मापासून ती तशी बदलत नाही. ती आपली चण असते शरीराची. ओके. पण त्याच्यामध्ये आपण योग, आहार, विहार यांनी ती आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ओके. म्हणजे आता एखाद्याची कफ प्रकृती आहे तर त्यांनी फळं खाताना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जेवण झाल्यावर फळं खायची नाहीत. तर जेवणाच्या आधी म्हणजे संध्याकाळी एक 4 वाजता फळं खायची किंवा सकाळी 10 वाजता फळं खायची. पण जेवण झाल्यावर आपण काय करतो, बरोबर उलटं करतो. जेवण झाल्यावर फ्रूट डिश खातो, मग त्याने कफ वाढतो. मग ती कफ प्रकृती ज्यांची आहे त्यांना त्याचा त्रास होतो. आणि सगळ्यांना नाही होत, त्याच्यामुळे असं वाटतं की तुलाच कसं होतं. म्हणजे हे प्रकृतीमुळे असतं. करेक्ट. आणि म्हणून आपण औषध देताना सुद्धा आपली जी औषधं आपण निर्माण केली तर ती करताना तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालेल असं औषध निर्माण केलं. नाहीतर काय होईल की एकाला आपण दिलं तर ते दुसऱ्या प्रकृतीला चालणार नाही. मग ते निर्माण करतानाच अशा पद्धतीने तयार केलं की त्रिदोषजन्य असं ते औषध असेल, त्याच्याबरोबर फारसं काही पथ्य पाणी नसेल, सर्वांना घेता येईल आणि टॉनिक स्वरूपातले उपचार हे जास्त तयार केले की ज्यामुळे प्रत्येक कुठलाही आजार असेल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की वजन वाढल्यावर आपण औषधोपचार करायला जातो, बरोबर. पण वजन वाढू नयेची काळजीच घेत नाही. ते होत नाही. मग तोपर्यंत आपण झोपलेले असतो. आणि काय होतं माहितीये का की नियमित व्यायाम न करता आपण जिमची फी पूर्ण भरतो, पण ते फी भरली म्हणजे काही दिवस भरले असं नसतं. ते स्वतः जावं लागतं. ते न करता आपण असं समजतोय की आपली जिमची फी भरली आहे ना म्हणजे आपलं जिम चालू आहे, असं नाही चालत. तो स्वतः व्यायाम करायला लागतो. म्हणजे खरं म्हटलं तर आहार आणि व्यायाम एवढाच पुरेसा असतो. पण त्यांना ते जमत नाही, त्यांच्यासाठी आम्ही फिटनेस टॉनिक स्वीट स्लिम सारखी टॅबलेट आहे. फिटनेस टॉनिक पण आहे. म्हणजे ते कशासाठी आहे की तुमचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी. तर तुम्ही आज आहार विहार नीट घ्यायला हवा, तर कधीतरी चुकीचं खाता त्यावेळेला ती गोळी परत घ्यायची आहे. कशासाठी की तुमचा फिटनेस टिकून राहावा. आता कसं आहे की बरेचदा आम्हाला पेशंट्स कळवतात की आम्ही सुरू केल्यानंतर आम्हाला सारखी भूक लागायची, क्रेविंग व्हायचं, ते आमचं कमी झालं. खोटी भूक जी होती ती कमी झाली, कपडे सैल व्हायला लागले. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मला बरेचदा मुलांमध्ये फोपसेपणा येतो वयात आले, बरोबर. तर त्यावेळेला हे घेतल्यानंतर एक टॉनिक स्वरूपात त्याचा उपयोग चांगला होतो. ज्या वेळेला वजन वाढतं त्यावेळेला आपल्याकडे येऊन औषधच घ्यायला पाहिजे, प्रॉपर ट्रीटमेंटच घ्यायला पाहिजे. पण ज्या आपण वजन वाढूच नये, तसंच वजन कमी असतं, आयुर्वेदामध्ये त्याला कार्श्य असं म्हटलेलं आहे. कृशता हाही आजार आहे. आणि ते वाढण्यासाठी म्हणजे कित्येक पेशंट असे की ते म्हणतात की आम्ही इतकं खातो तरी पण आम्ही सडपातळच असतो कायम. मग हे असं का? तर ही प्रकृती आहे प्रत्येकाची की एखाद्याने किती खाल्लं तरी त्याचं वजन कमीच राहतं. मग त्यावेळेला ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, योग्य आहार काय घ्यायला पाहिजे, योग्य टॉनिक काय घ्यायला पाहिजे, ह्याचा सल्ला आपण देत असतो. आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी टॉनिक घ्यायला पाहिजे. तर आपलं अश्वयाष्टी सारखं टॉनिक आहे की जे आपण मुलांना देतो की वाढीच्या वयात मुलांना योग्य टॉनिक मिळायला हवं. सगळं मुलं खात नाहीत. खरं म्हटलं तर षड्रसात्मक आहार मुलांनी घ्यायला हवा, त्यांना सगळं खायला शिकवायला हवं. पण जंक फूडच जास्त खात आहेत, कारण जाहिरातींचा इतका प्रभाव आहे. आज आपण बघतो एखादा पदार्थ लिहिलेला असतो की ह्यानी भरपूर एनरिच्ड विथ दिस, पण त्याच्यामध्ये किती आहे ते बघतच नाही टक्के. त्याच्यामध्ये ते 1% सुद्धा नसतं. आपल्याला वाटतं आपल्या पोटात भरपूर मात्रा जाते, पण तसं नसतं. त्यामुळे नुसती जाहिरात नव्हे तर खरोखर त्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत हे बघून आज घ्यायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं,
बाहेर कुठलं तेल वापरलं जातं हे आपल्याला माहिती नसतं. पाम जर तेल असेल तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. म्हणून आपण इंग्रेडियंट्समध्ये कुठलं तेल वापरलंय हे सुद्धा बघण्याची गरज आहे आणि घरचा आहार घेण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. मला वाटतं तो सगळ्यात षड्रसात्मक असेल. भले आपल्या आईने बनवायला आईला वेळ नसेल तरी घरात बाई येऊन करत असेल हरकत नाही, पण तो घरी बनवलेला स्वच्छ, हायजिनिक आणि अक्षरशः सद्गुणात्मक, म्हणजे आपण जो म्हणतो ना की सात्विक आहार घेणं. कारण आपण जसा आहार घेऊ ना तशी आपली प्रकृती घडत असते. सात्विक आहार घेतला तर मनात चांगले विचार येत असतात, राजसी घेतला तर विलासी विचार येत असतात आणि तामसी घेतला तर दुसऱ्याचं वाईट करण्याचे विचार येत असतात. मग आता आपण जसा आहार घेतो तशी आपली प्रकृती होत असते. आणि म्हणून नियमित तन्वीशता आम्ही का घ्यायला सांगतो की तुम्ही विषाक्तता जी शरीरात येते तर ती विषाक्तता टॉक्झिन्स वाटे मूत्रावाटे बाहेर काढणं. आज आपण चहा, कॉफी किंवा कुठलंही व्यसन आहे, ही व्यसनं जी आहेत तर त्यातनं आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार होतात, विषाक्तता येते. हे बाहेर काढण्यासाठी तन्वीशता हे मूत्रलय, मूत्रावाटे ते बाहेर पडतं आणि म्हणून ते आम्ही नियमित घ्यायला सांगतो. आणि त्याचे पेशंट्स आम्हाला इतके सुंदर रिझल्ट सांगतात की प्रत्येक पेशंट आम्हाला सांगतो की मी नियमित 2 तन्वीशता घेतो, मी फिट आहे, आता मला कुठलाही त्रास होत नाही. कधीतरी औषध लागलं तर आपल्या तन्वीच्या क्लिनिकमध्ये येऊन आपल्या डॉक्टरांची सल्ला घेऊन ते व्यवस्थित ट्रीटमेंट करतात. तेवढं त्यांना तेवढ्यापुरतं औषध घेतलं की त्यांना बरं वाटतं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे बऱ्याचशा हाऊसवाईफ आहेत ज्या आता 35+ ते 45-50च्या मध्ये आहेत आणि सगळ्यांकडे कॉमन प्रश्न आहे. म्हणजे जर तुम्ही 10 घरं गेलात तर तुम्हाला 10तल्या जवळपास 7 घरांमध्ये हे जाणवेल, एक तर माझी कंबर दुखते किंवा माझे गुडघे दुखतात. आणि हे सगळ्यांना जाणवतंय. मे बी त्यांनी त्यांच्या चांगल्या काळामध्ये खूप काम केलंय किंवा खूप कष्ट केलेत आपण म्हणतो. कारण प्रत्येकालाच असतं की अरे माझ्या आईने त्यावेळेस खूप कष्ट केलेत आणि आज हे होतंय. तर मग अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे? का ते गुडघे का दुखतात आणि त्याच्यासाठी घरच्या घरी त्यांना काय उपाय सुचवू शकाल का तुम्ही? अगदी नक्की. कसं आहे सांगते तुम्हाला, गुडघे दुखणं फक्त महिलांचेच नाही, घरात प्रत्येकाचेच. ज्यावेळेला आपल्याला जाणवतं त्यावेळेला अगदी साधा सोपा उपाय आहे. सुंठ, तूप आणि गूळ एकत्र करून त्याची गोळी बनवायची आणि ती रोज सकाळी गरम दुधाबरोबर किंवा ती गोळी घ्यायची आणि बरोबर गरम पाणी प्यायचं. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. त्यामुळे सांध्यातला आम जो असतो तो कमी व्हायला त्याचा फायदा होतो. अगदी जरूर करून बघायला हरकत नाही. तरीही जर वाटलं तर टॉनिक स्वरूपात आपलं तन्वीशता आणि वातशांती एक गोळी घ्यायची आणि केतकी तेल लावायचं. अतिशय साधा सोपा असा उपचार आहे. आणि बऱ्याच महिलांमध्ये जेव्हा आमच्याकडे दाखवायला येतात तेव्हा एक लक्षात येतं की हिमोग्लोबिन कमी आहे. ते आहे. आणि आपल्याकडे 5 हिमोग्लोबिनला पण बायका काम करत असतात आणि अमेरिकेमध्ये 5 हिमोग्लोबिनला ते ऍडमिट असतात, कारण त्यांना तिकडे काळजी घेतली जाते. आपल्याकडे त्या म्हणतात काही नाही, होईन बरी, अशक्तपणा आहे थोडा. तर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं, 1 वर्ष 2 वर्षांनी टेस्ट करणं हे सुद्धा गरजेचं आहे की आपला काउंट बरोबर आहे ना. आणि त्यासाठी आम्ही तन्वीशता आणि तन्वी गोरेक्स हे महिलांना घ्यायला सांगतो. लोह रक्त आपल्या पोटात जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी लोखंडाची पळी गॅसवर गरम करायची, साध्या पाण्यात भिजवायची आणि ते पाणी रोज प्यायचं की नैसर्गिक स्वरूपात लोह पोटात जाण्यासाठी त्याचा अतिशय चांगला असा फायदा होतो असतो. तसंच आम्ही सोन्याचं वळं गॅसवर गरम करायचं, गार पाण्यात भिजवायचं आणि ते पाणी प्यायचं. सगळ्यासाठी म्हणजे अँटी टिटॅनस असेल किंवा आपल्या पूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ते उत्तम टॉनिक आहे. हा साधा सोपा उपचार आहे, पण ज्यांना माहिती नाही. आता ज्यांच्याकडे वळं नाही त्यांनी एखादा दागिना गरम पाण्यात उकळला 10 मिनिटं रोज, तो बाजूला काढून ठेवला आणि ते पाणी प्यायलं तरी चालतं, पण तो 23 कॅरेटचा असायला हवा. तो जर कॅरेटचा असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे आयुर्वेदामध्ये असे सुद्धा अनेक उपचार सांगितले. आता सोनं अंगावर घालणं हा सुद्धा उपचार आहे. ओके, कसं? त्वचेला तेजाची झळाळी मिळण्यासाठी एक तरी दागिना आपण घालायला हवा. पण चोरी होईल म्हणून आपण कपाटात ठेवतो, बँकेत ठेवतो आणि आपण अंगावर घालतच नाही. आणि हे सोनं जे आहे ते गर्भवती स्त्रियांना अँटी टिटॅनस, धनुर्वात प्रतिबंधक असा फायदा, म्हणून 8व्या-9व्या महिन्यात गर्भवती स्त्रीला हे सोन्याचं पाणी द्यायचं असतं. म्हणजे किती साधे सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, पण हे माहिती नाहीये. आता वाताच्या ज्या तक्रारी होतात तर त्याच्यासाठी ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे वात होतात त्यावेळेला आपल्या क्लिनिकमध्ये येऊन तपासून औषध घेण्याची गरज आहे. पण टॉनिक स्वरूपात सुद्धा हे औषध घेतलं की गॅस आहे, अंग दुखणं कमी होतं. आम्हाला पेशंट्स कळवतात की आम्हाला इतकी ठणका लागायचा, वेदना आता आमच्या कमी झाल्या. म्हणजे टॉनिक स्वरूपातल्या औषधांनी जर फरक पडत असेल तर मग ज्या वेळेला खरोखर गरज आहे तेव्हाच औषध वापरायचं, तोपर्यंत टॉनिक घेऊन निरोगी राहायचं. नक्कीच. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही मगापासून इथे बसले आहात आणि मला ते जाणवतं की तुमच्या त्वचेवर ते तेज आहे किंवा जे आत्ताच्या एजला किंवा जे माझ्यासारखी मुलं जे फेस करतात, टॅनिंग म्हणा किंवा पिंपल्स म्हणा, ते तुमच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नाही आम्हाला किंवा एक तो सटलनेस दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. तर त्याचं काय रहस्य आहे का? ते आयुर्वेदातूनच आलंय का? खरं सांगू का तुम्हाला, आपल्या शरीरामध्ये
रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत. बरोबर. आज आपण जे खातो ना त्याचा पहिला रसधातू तयार होतो. पुढच्या आठवड्यात रक्त, मग मांस, मग मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. शुक्र म्हणजे ओज, म्हणजे तेज. आज आपण पहिल्या आठवड्यातच जर बटाटे वडा, चमचमीत काहीतरी, आपण इन्स्टंट फूड असंच जर खाणार असू तर आपलं रस, रक्त कसे चांगले होणार? मग त्याच्यासाठी सात्विक आहार, सात्विक विचार, चांगलं अन्न, घरात बनवलेलं अन्न हे खाण्याची गरज आहे. कधीतरी हॉटेलिंग पाहिजे, जीवनात सगळी चैन करता आली पाहिजे, पण आपल्या आरोग्यासाठी घातक हे मात्र नाही केलं पाहिजे. किंवा काही आपण सिगरेट स्मोकिंग आहे, ड्रिंक्स आहेत, किंवा आज ड्रग्सचा वापर आपण बघतो, हे अत्यंत घातक आहे. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की तो कधीतरी ठीक आहे, पण त्याचं व्यसन झालं तर ते अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे हे जर आपण आचरणात आणलं, आणि आपल्या तन्वी हर्बलचे फेस वॉश आहेत, कुकुंबर जॉय, पपई जॉय, की जे नैसर्गिक आहेत. म्हणजे आपण खातो हर्बल, काकडी खातो, टोमॅटो खातो, पण त्वचेला मात्र केमिकल. असं का? आपल्या त्वचेला सुद्धा हर्बल देऊया. कुकुंबर जॉय लोशन असेल किंवा पपई जॉय लोशन असेल, तर हे फेस वॉश वापरून चेहरा धुवून आम्हाला कळवतात की अतिशय सुंदर असा गुण आला, आणि आम्हाला आता दुसरं वापरावंच वाटत नाही, कारण हे नैसर्गिक आहे. आता उपटन जॉय सारखं लोशन आहे, अंगाला खाज येते किंवा आपल्याला रुक्षता जाणवते, हे सिरम सारखं आहे, नुसतं चोळून लावायचं आणि धुवून टाकायचं. तसंच केसांसाठी केशकीर्ती लोशन सिरम आहे. लोक तेलच लावत नाहीयेत, मग स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन नीट कसं होणार? मग आम्ही हे सिरम वापरायला सांगतो, केसांना चोळून लावून ठेवा. म्हणजे काळाप्रमाणे त्यांना त्यांच्या आवडीचं औषध दिलं. मुळात कसं आहे माहिती आहे का? चांगला आहार, चांगला विचार, उत्तम व्यायाम, योग साधना, ओंकार साधना हे जर आपण आचरणात आणलं आणि सतत कामात बिझी राहिलं, हे सगळ्यात मोठं औषध आहे. की एम्प्टी माइंड असलं नाही पाहिजे. आणि ते जर आपण स्वतःला बिझी ठेवलं कुठल्याही चांगल्या कामामध्ये, तर मग आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. बिझी राहणं, चांगलं काम करणं हे सगळ्यात मोठं औषध आहे. आणि त्यामुळेच आज आपल्याकडे आपण वेगवेगळ्या तक्रारींवर जेव्हा आपण बघतो, केसांच्या, त्वचेच्या तक्रारी, पेशंट्स जेव्हा येतात आमच्याकडे, मिरेकल वाटतं त्यांना की अरे इतका चांगला गुण आला. आणि एक पेशंट होती, तिला बाल्डनेस होता, तर तिच्याकडचे सगळे तिच्या बिल्डिंगमधले पेशंट क्लिनिकमध्ये. तर तेव्हा मी विचारलं की हे काय झालं, तुमच्याकडे काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे का? तुम्ही सगळे एकाच सोसायटीतले आलाय? तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ज्या पेशंट येतात त्यांच्या डोक्यावर केस आलेले आम्ही पाहिले आणि म्हणून आम्ही आलो. आणि आज आपण बघतोय की आज कितीतरी केसांसाठी वेगवेगळे उपचार आज लोकांना करावे लागत आहेत. पण आधी हा करून बघायला काय हरकत आहे? नाही झालं तर सगळे उपचार आपल्यासाठी ओपन आहेत, ते करायचेच आहेत. पण त्यात सुद्धा पोटात औषध घेणं हे जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा यांच्या हेल्थ टिप्स, त्यातनं पेशंट्सना ज्ञान मिळत असतं. आणि त्यामुळे आयुर्वेदामध्ये नवनवीन संशोधन करणं, नवनवीन उपचार तयार करणं, पंचकर्माच्या माध्यमातून देहशुद्धी करणं, हे सगळं आपण करतोय. आणि त्यामुळे अनेक जरी मला पुरस्कार मिळाले तरी पेशंटची शाबासकी हा सगळ्यात मोठा पुरस्कार मला आजपर्यंत 30 वर्ष मिळत आलेला आहे. आणि त्यामुळे सुखी माणसाचा सदरा जसा म्हणतो तसं माझ्याकडे हा सुखी माणसाची हे माझ्याकडचे जे पोशाख आहेत ते मी आज लोकांना उत्तम गुण देऊ शकले, हा आनंद हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. नाही, नक्कीच ते आहेच. आणि खरंच खूप खूप धन्यवाद डॉक्टर मेधा, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सोबत आयुर्वेदाच्या खूप चांगल्या गोष्टी शेअर केलात. कारण जनरली असं असतं ना की डॉक्टरांनी कान टोचलेले खूप चांगले असतात मित्रांनी किंवा मैत्रिणीकडून ऐकण्यापेक्षा. आणि तुम्ही इथे आलात, तुमच्या काही स्टोरीज किंवा काही पेशंटचे किस्से आम्हाला सांगितले, त्याचबरोबर तन्वीच्या औषधांच्या काही जमती सांगितल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आयुर्वेद कसं आपल्याला बरं करू शकतं ह्याही गोष्टी सांगितल्यात. त्याच्यामुळे खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर मेधांसोबत वेगवेगळ्या विषयांवर पॉडकास्ट हवा असेल तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.